नमस्कार माता बहिणीनो. तर तुम्हाला काही महत्त्वाची बातमी आता सांगायची आहे. तर बघा, या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही आत्तापर्यंत यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूट्यूबवर खोटी बातमी देत आहे. ते असे सांगतात की जे काय लाडकी बहिणीचा हप्ता आहे, पुढील हप्ता हे महिलांना 2100 रुपये मिळणार, असे यूट्यूबवर व्हिडिओज येत आहेत. आणि या ठिकाणी महिलांना या ठिकाणी चुकीची बातमी यूट्यूबवर देत आहेत. तर सत्य माहिती काय आहे, महिलांना पुढील हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष देऊ नका. आता नेमकं महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत की नाही. यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात ज्यामध्ये की महिलांना, माता बहिणींना सांगितले जाते की 8,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, 10,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, 15,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे. तर बघा, असं काही नाही. तर सत्य माहिती जाणून घ्या. तर जे काय आता हप्ता आहे हे नेमकं आता किती मिळणार. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पुढील हप्तासुद्धा 1500 रुपयांचाच मिळणार आहे. तर सत्य माहिती या ठिकाणी जाणून घ्या. फक्त 1500 रुपयांचा पुढील हप्ता मिळणार आहे. तर बघा, 1500 रुपये कसं आहे. तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही की लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार. तर लक्षामध्ये घ्या, ते असे म्हणलेले आहे की जो काय राज्याचा जाहीरनामा आहे, तर या जाहीरनाम्यामध्ये लिहिल्याप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये कधीही लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जाऊ शकतात. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला आता प्रश्न असा असेल की 1500 रुपयाचा हप्ता कधी मिळेल. तर या ठिकाणी जाणून घ्या. 6 एप्रिल ते 8 एप्रिलच्या दरम्यान महिलांना पुढील हप्ता 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, ही आहे सत्य माहिती. आणि अफवांवर विश्वास ठेवू नका की यूट्यूबवर अनेक व्हिडिओ येतात आणि अनेक यूट्यूबर सांगतात की महिलांना 2100 रुपये मिळणार, 1500 रुपये मिळणार. तर ही सत्य माहिती या ठिकाणी पाहून घ्या की फक्त 1500 रुपये मिळणार आहे. तर माता बहिणींनो, ही होती माहिती. धन्यवाद.